राज्यात आज अवकाळी पावसाची शक्यता. विदर्भात 10 ते 12 फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज. एसटी कर्मचाऱ्यांची बेमुदत उपोषणाची घोषणा. कामगार संघटनेची एसटी महामंडळाला नोटीस. महागाई भत्ता, घरभाडं भत्ता, वार्षिक वेतनवाढ इत्यादी मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपोषणाची घोषणा. येत्या जूनपासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचे 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न त्यांना मेडिकल, इंजिनिअरिंगसह जवळपास 600 अभ्यासक्रमाचं शिक्षण मोफत दिलं जाणार. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. मुलींप्रमाणे मुलांनाही संपूर्ण शिक्षण मोफत द्यावं. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या मागणीनंतर विद्यार्थ्यांची मागणी. कोरेगाव भीमा हिंसाचाराचा अहवाल लवकरच. कामकाज फेब्रुवारी अखेर आटोपणार. कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारी 2018 रोजी झाला होता हिंसाचार. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समीर वानखेडेंविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल. सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी कारवाई. एनसीबीतील काही तत्कालीन अधिकाऱ्यांनाही बजावलं समन्स. मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला. पाणी आणि उपचारही घेणार. जरांगेंची माहिती. तर सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. जरांगेंचं वक्तव्य. मराठा समाजाचा घात होऊ नये म्हणून पुन्हा उपोषण. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. तर सरकारने 2 दिवसात विशेष अधिवेशन घेऊन सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश कायद्यात रूपांतरित करावा. जरांगेंची मागणी. मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी. नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती. पोलिसांनी भुजबळांची सुरक्षा वाढवावी. कार्यकर्त्यांची मागणी. मनोज जरांगेंना महाराष्ट्र भूषण द्या. धाराशिवच्या पांगदरवाडी ग्रामपंचायतीत ठराव. ग्रामसभेमध्ये बहुमतानं ठराव मंजूर. ठरावाची प्रत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे. जरांगे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. छगन भुजबळांनी यापूर्वी मराठा आरक्षणाला विरोध केला. पैसे देऊन याचिका दाखल करायला लावल्या. जरांगेंचा भुजबळांवर आरोप. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 440 आशा स्वयंसेविका निलंबित. महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांचा आज निर्णय. उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर काय बोलणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. गडहिंग्लज आणि चंदगडमधील कार्यक्रमांना उपस्थिती लावणार. गडहिंग्लजच्या नूल गावात अजित पवारांचं जंगी स्वागत. माजी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटात प्रवेश करणार. संध्याकाळी 5 वाजता वांद्रे इथं पक्षप्रवेश होणार. काँग्रेसला आणखी एक धक्का. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनीस अहमद देखील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करणार. रायगडमध्ये भाजपचाच खासदार आणणार. भाजपचे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष प्रशांत शिंदेंचं तटकरेंना आवाहन. मागील वेळी गीतेंचा कडेलोट केला. यावेळी तटकरेंचा कडेलोट करणार. शिंदेंची तटकरेंवर सडकून टीका. रामटेक लोकसभा मतदारसंघावर शरदचंद्र पवार गटाचा दावा. माजी आमदार प्रकाश गजबे यांना उमेदवारी द्यावी. नागपुरातील कार्यकारिणीच्या बैठकीत एकमतानं ठराव मंजूर. पुण्यातील डेक्कन भागातल्या खंडोजी बाबा चौकात ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघ यांच्या गाडीची तोडफोड. निर्भय बनो कार्यक्रमात जाताना वाघ यांची गाडी फोडली. निखिल वाघे गाडी तोडफोड प्रकरण. राष्ट्र सेवा दलाच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या 43 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावरही गुन्हा दाखल. पुण्यात साने गुरुजी हॉलमध्ये निर्भय बनो कार्यक्रमापूर्वी भाजप कार्यकर्ते आक्रमक. पत्रकार निखिल वाघेंनी अडवाणींबाबत केलेल्या ट्विटमुळे भाजप संतप्त. यावेळी कार्यक्रमासाठी जमवलेले मवियाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने. पुण्यात पत्रकार निखिल वाघेंच्या गाडीची तोडफोड. हा हल्ला भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचा निखिल वाघेंचा आरोप. निखिल वाघे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांची माहिती. भाजपचे लोक असो किंवा अजून कुणीही कायदा हातात घेऊ नये. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर लोकांची माथी भडकवणारे किंवा आदरणीय लोकांविषयी अशा पद्धतीचे ट्विट्स करणंही योग्य नाही. फडणवीसांचा टोला. जळगावच्या चाळीसगावातील माजी नगरसेवक बाळू मोरे यांचा गोळीबारामध्ये मृत्यू. बाळू मोरेंच्या कार्यालयात येऊन अज्ञातांकडून गोळीबार.
माजी नगरसेवकावरील गोळीबाराच्या घटनेनंतर चाळीसगाव पोलीस ॲक्शन मोडवर. तडीपार असतानाही शहरात फिरून दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी गावभर फिरवलं. जनतेच्या मनातील दहशत कमी करण्याचा प्रयत्न. मॉरिस नोरोनानं अंगरक्षकाच्या पिस्तुलातून गोळीबार केल्याच्या तपासात उघड. अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला अटक. मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई. आज बोरिवली कोर्टात हजर करणार. घोसाळकर आणि मॉरिस नोरोनामध्ये आपापसातील भांडण होतं. घडलेली घटना सरकार पुरस्कृत आहे असं नाही. अशा घटना सांगून होत नाही. पोलिसांनी चौकशी केल्यावर सत्य समोर येईल. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. घोसाळकरांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा एक नेता आहे. चौकशीपूर्वी मी त्यांचं नाव घेणं योग्य नाही. लवकरच ते समोर येईल. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल अशी अपेक्षा. वरटीवारांचं गंभीर वक्तव्य. घोसाळकरांच्या हत्येची घटना दुर्दैवी. याबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल. मंत्री मंगल प्रभात लोढांची प्रतिक्रिया. जनतेचा पोलीस दलावरील विश्वास कमी झाल्याची पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची पत्राद्वारे कबुली. भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास जिंकण्याची जबाबदारी आमची. शुक्ला यांचा पत्रात उल्लेख. नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी झाल्याचं पोलीस महासंचालकच कबूल करतायत. याचा अर्थ त्यांचा आता शासनावर विश्वास राहिलेला नाही. आव्हाडांची टीका. रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक. माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक, तर सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक. बँका तसंच विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणाऱ्यांची होणारी लुबाडणूक थांबवण्यासाठी आरबीआयकडून कठोर पावलं उचलण्याचा विचार. व्यवहारात पारदर्शकतेसाठी बँकांनी कर्जदारांना इतर चार्जेसची स्पष्टपणे माहिती देणं आवश्यक. गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं स्पष्टीकरण. पश्चिम उपनगरात राहणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. वसई भाईंदर प्रवासाचा वेळ 15 मिनिटांवर येणार. व्हॅलेंटाईन डे पासून अत्याधुनिक मिनी रोरो बोट सेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार. बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर. रेल्वेची 1,39,000 पदांच्या भरतीसाठी 2,37,00,000 उमेदवारांचे अर्ज आलेत. रेल्वे मंत्र्यांची माहिती. मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची महाभरती. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा 4 माध्यमांसाठी 1,342 पदांची भरती. राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे होणार पदभरती. नंदुरबार जिल्ह्यातील सदरीपाडा या ठिकाणचे 45 ते 50 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित. अनेक लहान पाड्यांमध्ये शाळा नसल्यानं अनेक विद्यार्थी वंचित. प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेत आता स्वतंत्र पर्यावरण आणि क्लायमेट चेंज विभाग. प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर उगारणार कारवाईचा बडगा. राज्य परिवहन महामंडळाची अयोध्येसाठीची पहिली बस धुळ्याहून रवाना. पहिल्याच बसला भाविकांचा उत्तम प्रतिसाद. जनावरांसाठीचा चारा इतर जिल्ह्यात वाहतूक करून नेण्यास अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून बंदी. पाऊस कमी झाल्यानं चाऱ्याच्या टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर तंबाखू पिकाच्या काढणीला वेग. बदलत्या हवामानामुळे यंदा उत्पादनात काहीशी घट. तेलंगणातील बाजारपेठेत तंबाखूला 10,000 रुपये क्विंटल इतका भाव. शाळकरी विद्यार्थिनींनी साकारलेल्या राज्यातील पहिला स्टुडंट मॉल अमरावतीत. मॉलचं संपूर्ण व्यवस्थापन आणि व्यवहार विद्यार्थिनींच्याच हातात. समृद्धी महामार्गावर संभाजीनगरमध्ये शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात. 3 जण जागीच ठार. ट्रकला धडक दिल्यानं अपघात. सगळे भाविक जाफराबादच्या हलके तपवन इथले असल्याची माहिती. आधीच्या कंत्राटातील कामं रखडलेली असताना मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी आणखी 6,000 कोटींच्या निविदा. लोकसभा निवडणुकीआधी उर्वरित रस्त्यांचं कंत्राट देऊन त्यांचं भूमिपूजन करण्याचा सरकारचा प्रयत्न. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर. मनोर इथे होणाऱ्या शिवसंकल्प जाहीर मेळाव्याला उपस्थित राहणार. तुमचे आईवडील मला मतदान करत नसतील तर 2 दिवस उपाशी राहा. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा चिमुकल्या विद्यार्थ्यांना अजब सल्ला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश निवडणूक समिती गठीत करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस अध्यक्षांची तात्काळ मंजुरी. चंद्रपूरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि दिग्दर्शक जब्बार पटेल यांची उपस्थिती.
कटुता नष्ट करण्यासाठी मुस्लिमांनी काशी आणि मथुरेतील जागा हिंदू समाजाला स्वतःहून सोपवावी. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद फरांडे यांची मागणी. मुंबईच्या विरारमध्ये 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या. महाविद्यालयात प्रॅक्टिकल सुरू असताना घडली घटना. विरार पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू. अकोल्यात ऑनर किलिंगची घटना. मुलाने दलित मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरून वडिलांनीच केली मुलाची हत्या. बार्शी टाकळी तालुक्यातल्या टिटवा गावातली घटना. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात T4 वाघिणीचा बछड्यांसह मुक्त संचार. पिठेझरी गेटवरून पर्यटकांना वाघिणीचं जवळून दर्शन. पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण. अकोल्यातील वकिलांच्या बार असोसिएशनची सर्वसाधारण निवडणूक संपन्न. अध्यक्षपदी हेमसिंग मोहता विजयी तर उपाध्यक्षपदी नरेंद्र बेलसरे, शीतल राऊत विजयी. 881 वकिलांनी बजावला होता मतदानाचा हक्क. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.